तर आजचा आपला समजून घेऊचा टॉपिक आहे पोलीस भरती किंवा आर्मी भरती करणाऱ्या मुलांचं आयुष्य आपण आज समजून घेणार आहोत. आणि त्यावेळी लक्षात आलं की आपल्या वडिलांनी हे काहीतरी उभारून ठेवलंय. आणि आपण म्हणतो ना की कस्तुरी आपल्यापाशीच असती, पण आपण त्या कस्तुरीचा शोध सगळीकडे घेत राहतो. जे रुटीन आहे त्याला महत्वाचं आहे, कारण तुम्हाला वेगळं काय करतं क्राऊड मधनं ते रुटीनच करतं. बरोबर की जेव्हा रिझल्ट येत नाही आपल्याला पाहिजे असं तरी पण तो पोरगा तेव्हा 7ला 6लाच उठलाय. पण ह्यात मला कोणते विषय चांगले जमतात, मला कोणत्या विषयाचा जास्त अभ्यास करायचा आहे, मग माझी रोज एक प्रश्नपत्रिका सोडवून होतीये का, त्या प्रश्नपत्रिकेत मराठीमध्ये माझे समजा समानार्थी शब्दात मार्क गेले तर समानार्थी शब्दात माझे मार्क का जातात याचं अनालिसिस मी केलंय का. पोलीस भरती वाटताना सोपी वाटते, आर्मी भरती वाटताना सोपी वाटते, पण याच्यामध्ये मला एक गोष्ट खूप महत्वाची सांगायची ना, आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत पण सुद्धा ती पोहोचली पाहिजे. ती म्हणजे पोलीस भरती फक्त 12वी पास विद्यार्थी देत नाही. 2019 पासून तयारी करतोय. 2021च्या भरतीमध्ये मुंबई पोलीसमध्ये त्याला 100 पैकी 83 मार्क पडलेले लेखी परीक्षेत, जिथं परीक्षेचं मेरिट क्लोज झालेलं 52-53 मार्काला, 30 मार्काचा ऍडव्हान्टेज होता त्याच्याकडे. फिजिकल दिलं असतं तर 100% भरती झाला असता, पण एक सर्टिफिकेट नव्हतं आणि एक सर्टिफिकेट नसल्यामुळे त्याला भरती देता आली नाही. त्याच्या वडिलांचा फोन आला, सर आता मी सर्टिफिकेट काढायचं होतं का, ते बाप रडला त्याचा फोनवरती. आणि त्याच्यानंतर ते म्हणले की आता मी विहीर खाणार जातो, मी कुठून पैसे देऊ. मला असं वाटतं की सकाळी तुम्ही पळायला जाणं ही वेगळी गोष्ट आहे, खूप मोटिवेटेड असतात, डोपामिन रिलीज खूप जास्त असतो, पण इव्हिनिंगला विचारांचा वादळ टाकलेला असतंय. खरं, त्यात तुम्ही पळायला जायचं, मग आता रिझल्ट येतो, आता युपीएससी वगैरे बघितलं. आणि आता काय होतंय की टीव्ही वरती आहे ना, ज्यांनी क्रॅक केलंय त्यांचं दाखवण्यात येतो, आणि त्यावेळी ही पोरं घरं सोडून इथे येऊन बसलीत तर त्यांच्या आई वडील टीव्हीला हे बघतात. आणि कधीतरी आई वडिलांच्या ह्याच्यातून नाही आलं तोंडातून, पण दिदीच्या किंवा दादाच्या की भाई यार त्याची निघाली, त्याचा निघाला, मग आई वडिलांचं प्रेशर किती इफेक्ट करतं लोकांना. वर्दी विकत घेता येत नाही. तुम्ही कुणीही असा, तुम्ही मुख्यमंत्री असा, तुम्ही वर्दी नाही घालू शकत. कसं करू त्याचं काय. मला वाटलेलं पोरग भरती करेल, हे होईल, भरती होईल. सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की कधीही डॉक्टर, वकील, इंजिनियर ह्यांच्या पोरांनी पोलीस भरती आणि आर्मी भरती केलेली नाहीये. ज्यांची पोटं हातावरची आहेत ना, त्यांच्याच पोरांनी भरतीचा नाद पत्करलाय. आणि या भरत्यांमध्ये कसं म्हणजे पोलीस भरतीमध्ये तर प्रामुख्यानं वशिलेबाजी हा प्रकारच नाही हो. त्यामुळं हा खूप मोठा प्रश्न आहे की मी माझ्या पुढच्या महिन्याची फी कशी भरू. सगळ्यात मोठी लढाई फायनान्शियल आहे. तुम्हाला खरं सांगतो, काही विद्यार्थी असे आहेत ना की ते भरती झाले तर म्हणून माझ्या डोळ्यातनं पाणी आलं की अरे ह्यानं भरती होणं गरजेचं होतं, हा झाला. आणि ह्यानं मिळवलं म्हणण्यापेक्षा ना, वर्दी त्यानं मिळवलीच, पण त्याच्यापेक्षा तो सुटला. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कंपनी ऑफ कॉन्टेंटच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. आपण 52 वीक्स 52 पॉडकास्टची ही सिरीज आणतो. त्यामध्ये रोडकास्टची एक सिरीज होती, सेगमेंट होतं, आणि अजून एक सेगमेंट आहे समजून घेऊ. सो आमची काही मुलं आहेत, म्हणजे आमचे जे मेंबर्स आहेत, ते त्या दिवशी JM रोडला जेव्हा स्ट्रीट इंटरव्ह्यू घेत होते तेव्हा 2 मुलांनी एक टॉपिक रिक्वेस्ट केला की जी आर्मी भरती करतायत आणि पोलीस भरती करतायत अशा मुलांचं आयुष्य, याबद्दल तुम्ही एक पॉडकास्ट घ्या. कारण की खूप सारे लोक आहेत जे स्ट्रगल करतायत, ज्यांना एक्झाम क्रॅक होते, आणि त्यांच्या क्रॅक होण्यावर न होण्यावर बऱ्याच घरातली खुशी, तिथलं वातावरण डिपेंडंट आहे. सो जेव्हा हा टॉपिक माझ्याकडे आला, आम्ही मिटिंगला ठरवलं, तेव्हा एकाच व्यक्तीचं नाव माझ्या पुढे आलं ज्यांनी माझा 3 वेळा इंटरव्ह्यू घेतला, आणि आज मला पहिल्यांदा त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायची, पॉडकास्ट घ्यायची भाग्य लागते. सो आजचे आपले गेस्ट आहेत माधव पाटणकर सर. वेलकम टू सर. नमस्कार. आणि पहिल्यांदाच खूप खूप थँक्यू की मला संधी दिली. येस. जेव्हा आम्ही जवळजवळ 1.5 वर्ष आधी पहिला पॉडकास्ट शूट केला राजा अकॅडमीच्याच चॅनलवरती, आणि तिथं खूप तळमळीनं आम्ही बिहाइंड द सीन्स मध्ये पण खूप गप्पा मारलेल्या, आज जवळजवळ 1.5 वर्षानंतर ते जाणून घ्यायची संधी मिळते. तर सर, जवळजवळ राजा अकॅडमीमध्ये एक ब्रँड आहे साताऱ्यामध्ये, आणि इतक्या वर्ष झालं मी बघतोय की आमच्या एक रिजन मधून मुलं आहेत, लांब लांबून मुलं आहेत, आणि तुम्हाला तो खूप कनेक्ट जाणवत असेल की भरती करणाऱ्या मुलांचं आयुष्य. तर आजचा आपला समजून घेऊचा टॉपिक आहे पोलीस भरती किंवा आर्मी भरती करणाऱ्या मुलांचं आयुष्य आपण आज समजून घेणार आहोत. तर माझा पहिलाच असा प्रश्न आहे की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कधीपासून आहात आणि कधीपासून ती नाळ जोडली गेलेली आहे मुलांपासून? तसं खरं सांगायचं म्हणलं ना, तर आपले वडील ज्या क्षेत्रात असतात ना, त्या क्षेत्रात आपण अगदी लहानपणापासून असतो. कारण आपल्याला त्यातलं थोडे का होईना पण माहिती असतं. आणि तसं बघायचं झालं की बाबा डायरेक्ट लक्ष कधी देतोय, तर एक प्रसंग किंवा एक वेळ अशी आली होती की ज्यावेळी आपल्याला सगळं सोडून घरी यावं लागलं. 2020 लॉकडाऊन. आणि लॉकडाऊन मध्ये घरी आलो त्यावेळी शिक्षण जस्ट संपलेलं होतं.
घरी बघितलं तर अकॅडमीचा कॅम्पस आहे आपला 10 एकरचा आणि त्या कॅम्पसमध्ये आम्ही इनमिन राहिला 13 जण होतो. लॉकडाऊनमुळे सगळे विद्यार्थी घरी गेले होते आणि इतकी भयानक अवस्था तिथे जाणवत होती की अरे करायचं काय, असा अंगावर येत होता कॅम्पस. आणि त्यावेळी लक्षात आलं की आपल्या वडिलांनी हे काहीतरी उभारून ठेवलंय आणि आपण म्हणतो ना की कस्तुरी आपल्यापाशीच असती, पण आपण त्या कस्तुरीचा शोध सगळीकडे घेत राहतो. तर म्हटलं काय हरकत नाही, त्यांच्याशी बोललो आणि ते म्हणाले की मला चालेल तू माझ्यासोबत आलेला. आणि दुसरा एक स्वार्थ होता की आपण लांब असणार, आई वडिलांचं टेन्शन डोक्यावरती असणार, त्यापेक्षा आपल्या डोळ्यासमोर त्यांना म्हातारं होऊ देत, त्यांच्यासाठी मी आहे काय झालं तरी, भले पटो नाही पटो पण आपले आई वडील आपल्या डोळ्यासमोर आहेत, आपल्या सोबत आहेत, ह्याच्यापेक्षा पुढचं सुख मुलासाठी तरी कोणतं नसतं. आणि म्हणून मग डिसिजन घेतला की आपण आता राजा अकॅडमीमध्ये सुरुवात करूयात आणि तिथून सुरुवात झाली मग हळूहळू. आणि मग राजा अकॅडमीचा जन्म किती वर्षात झाला? राजा अकॅडमीचा जन्म माझ्या जन्माच्या आधीच आहे. 1997 मध्ये आधी राजा अकॅडमीचा जन्म झाला आणि नंतर माझा जन्म झाला. वा. त्यामुळे जवळपास आता 27-27.5 वर्षांकडे आपली वाटचाल चालली की बाबा राजा अकॅडमी आहे, साताऱ्यात आहे आणि आता महाराष्ट्रात नाव आहे त्याचं. नाव आहे. छान. स्ट्रेट टू द पॉइंट मला एक खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा होता, कारण माझ्या गावातील एक मुलगा जेव्हा आता आर्मीमध्ये भरती झाला ना, तर तो आम्हाला एकच सांगायचा की रुटीन लय महत्वाचं आहे. खरं, जे रुटीन आहे ते लय महत्वाचं आहे, कारण तुम्हाला वेगळं काय करतं क्राऊड मधनं, ते रुटीनच करतं. बरोबर. की जेव्हा रिझल्ट येत नाही आपल्याला पाहिजे असं, तरी पण तो पोरगा तेव्हा 7-6 उठलाय. तर मग माझा पहिलाच प्रश्न असा आहे की जो भरतीची प्रिपरेशन करतोय, कुठलीही भरती असतो, तर त्याची दिनचर्या कशी असावी, आता सर म्हणून तुम्ही पण बघता एवढ्या लोकांना. आता शक्यतो काय असतं तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, थंडी उन्हाळा पावसाळा तिन्ही ऋतूमध्ये आपल्याला ऋतूनुसार आपली दिनचर्या चेंज करायची. आणि त्यात सगळ्यात महत्वाचा विषय काय की पोलीस भरती किंवा आर्मी भरती या दोन्ही भरत्या अशा आहेत की दोन्ही भरत्यांमध्ये आता तुमचं फक्त फिजिकल चांगलं आहे तर तुम्ही भरती होऊन नाही जमत आहे. तुमचं फिजिकल पण चांगलं पाहिजे प्लस तुमची लेखी परीक्षा चांगली पाहिजे. दोन्हीची ज्यावेळी बेरीज जाते, म्हणजे आता थोडंसं उदाहरण द्यायचं, सातारला गेल्या वर्षी 150 मार्काची परीक्षा झाली. त्याचं मेरिट कितीला क्लोज झालं असेल तुमचा अंदाज काय सांगतो? म्हणजे युपीएससीचं मेरिट आता आज निकाल लागलाय, आपण बघितलं तर 50-52% निकाल लागतो मार्कांचा. तुम्हाला थोडासाच परत एकदा आपण माझ्या रोलमध्ये येतो मी की तुम्हाला काय वाटतं की बाबा कितीपर्यंत मेरिट क्लोज झाला? 75%. 150 मार्काच्या परीक्षेला 138 मार्कांना मेरिट क्लोज झालेलं आहे सातारा जिल्हा पोलीस भरतीचं. म्हणजे तुम्ही लेखीमध्ये 100 पैकी तुम्हाला 90 मार्क तरी मिळाले पाहिजेत, मग तुम्ही फिजिकलला 40-45च्या रेंजने गेला तर 138 पर्यंत पोहोचताय, नाहीतर तुम्ही पोहोचू शकत नाही. ही पहिली वास्तवता आहे. दुसरी वास्तवता काय आहे तर 17 एप्रिलला काल परीक्षेचे फॉर्म भरायची मुदत संपली पोलीस भरतीची. जागा किती आहेत तर 17,000. फॉर्म किती आले असतील? 17 लाख. 17 लाख फॉर्म पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातून आलेले आहेत. 17,000 जागांसाठी. 17,000 जागांसाठी. म्हणजे रेशो काढला तर एका विद्यार्थ्याला 102 जणांसोबत फाईट करायचे एका जागेसाठी. आणि मग त्याला त्याचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे. अदरवाईज त्यानं परत एकदा त्याच ह्याच्यात रुळायचं की बाबा नाही ठीक आहे आता परत आपण पहिले पाडे 55. त्यामुळं रुटीन खूप महत्वाचं आहे सर. रुटीन का महत्वाचं आहे आणि ते कसं असलं पाहिजे? सकाळचा 1.5-2 तास तुम्ही फिजिकलला द्या ना. 1600 मीटर रनिंग घाम काढतं. 1600 मीटर रनिंग 1600 मीटर रनिंग असं नाहीये की तुम्ही निवांत पळा, अगदी 6.5 मिनिटात पोहोचला तरी तुला मार्क मिळतात. पण ज्यावेळी ते 1600 मीटर आपण 5 मिनिट 10 सेकंदाच्या आत पूर्ण करतो त्यावेळी आपल्याला पैकीच्या पैकी मार्क येतात. ज्यावेळी 100 मीटर हे आपण 11.50 सेकंदाच्या आत पूर्ण करतो त्यावेळी आपल्याला पैकीच्या पैकी मार्क आहेत. आणि ज्यावेळी आपण गोळा 7.5-8.5 मीटरच्या पुढे टाकतो त्यावेळी आपल्याला पैकीच्या पैकी मार्क आहेत. हे मार्क आपल्या हातातले. टार्गेट तेच पाहिजे. हे मार्कच आपल्या हातातले. म्हणजे मी तर फिजिकलला आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, आता आपल्याकडे विद्यार्थी सुद्धा असेच आहेत की बाबा ज्यांना कुठल्याही ग्राउंडवरती उतरवा 40च्या खाली येणार नाहीत. त्यांना तेच सांगतो, कारण आपल्या पोलीस भरती आणि आर्मी भरतीमध्ये काय आहे सर, एक महत्वाचं आहे की बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. तू भरती नाही झालास तर तू भरती का नाही झालास ह्याच्यापेक्षा तू नापास झालास, तुला जमलंच नाही, ही परिस्थिती जास्त आहे. म्हणून परत एकदा रुटीन महत्वाचं आहे. सकाळच्या वेळेत थोडासा फिजिकल वर्कआउट करा. दुपारचा वेळ आपल्याला खूप असतो त्याच्यात अभ्यास करू शकतो. संध्याकाळी थोडंसं बॉडी वॉर्मअप मध्ये घ्या आणि त्याच्यानंतर स्टडी. त्यामध्ये सुद्धा विषय म्हणजे आता थोडासा विस्तृत प्रश्न आहे, विषय सुद्धा किती असतील तर याच्यामध्ये आता बोटांवरती मोजून सांगतो. गणित, मराठी, बुद्धिमत्ता 3 विषय महत्वाचे 100 पैकी 75 मार्काला. त्याच्यानंतर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, पंचायत राज, विज्ञान, चालू घडामोडी. जमलं एसपी ला वाटलं तर अर्थशास्त्र, जमलं एसपी ला वाटलं परत चालू घडामोडी, परत संगणक, परत पोलीस प्रशासन. जवळपास 12 ते 13 विषय आहेत भरतीला. मग ह्यात
मला कोणते विषय चांगले जमतात, मला कोणत्या विषयाचा जास्त अभ्यास करायचा आहे, मग माझी रोज एक प्रश्नपत्रिका सोडवून होतीये का, त्या प्रश्नपत्रिकेत मराठीमध्ये माझे समजा समानार्थी शब्दात मार्क गेले तर समानार्थी शब्दात माझे मार्क का जातात याचं अनालिसिस मी केलंय का. पोलीस भरती वाटताना सोपी वाटते, आर्मी भरती वाटताना सोपी वाटते, पण याच्यामध्ये मला एक गोष्ट खूप महत्वाची सांगायची ना, आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत पण सुद्धा ती पोहोचली पाहिजे. ती म्हणजे पोलीस भरती फक्त 12वी पास विद्यार्थी देत नाही. पोलीस भरतीला काय होतं तर एकतर आपलं सरकार किंवा प्रशासन असं आहे की भरत्या तेवढ्या सातत्यानं निघत नाहीत, निघतात त्यांची संख्या कमी असते लोकांच्या तुलनेत, लोकसंख्येच्या तुलनेत. त्यामुळं ज्याचं डबल ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, तो सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरतो. अशी किती टक्के संख्या असेल? सांगताच येऊ शकत नाही, सांगताच येऊ शकत नाही. भरपूर आहेत असे. भरपूर. आता आमच्याकडे बघतो ना आम्ही, पोलीस भरतीसाठी आपला एक प्रश्न असेल तर तो आणखीन कव्हर होईल, ते म्हणजे वयोमर्यादा आहे 33 पर्यंत. हो, ओबीसी, एससी, एसटी साठी 33 पर्यंत वयोमर्यादा आहे, ओपन साठी 28 पर्यंत आहे. म्हणजे अगदी 27व्या वर्षी सुद्धा वाटतंयच ना की अजून एक भरती देऊन बघू, होईल असा विषय. मग गर्दी भरपूर. पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन मधले FY, SY, TY चे आणि 12वी पास झालेले, हा सगळा क्राऊड एकदम येतो पोलीस भरतीला आणि त्यातून मेरिट लागतं. मग मेरिट जास्त का लागतं? कारण तो एमपीसीची पण तयारी करतोय ना, त्याचा अभ्यास चांगला आहे ना. तो ग्राउंडला भले 40 गेली पण तो लेखी परीक्षेत 95च्या खाली येणार नाही, परत बेरीज तिथेच गेली. त्यामुळं दिनचर्या प्रत्येकाला त्याची ठरवायचा अधिकार निश्चित आहे, पण त्यामध्ये सुद्धा माझा वीक पॉईंट कोणता आहे, माझा स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे, त्याच्यामध्ये फिजिकलमध्ये 50 पैकी 45 मार्क पडू शकतात, 50 पैकी 50 पडू शकतात. तुमची तयारी घ्यायची, कष्ट घ्यायची तयारी पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. त्यानुसार मग दिनचर्या ठरवली तरी चालतं. खूप म्हणजे मला नवीन गोष्टी खूप समजल्या. आणि अजून एक गोष्ट की मी बघितलं की 12वी नंतर शिक्षण थांबवतात आणि पूर्ण भरतीवर झोकून देतात. मग 1-2 अटेम्प्ट मध्ये नाही झालं की असं होतं की तो गॅप पडलेला असतो. मग हे किती योग्य आहे? आता तुम्ही आता एवढ्या मुलांना कम्प्लीट चुकीचं आहे. का चुकीचं आहे तर तुम्ही गेल्या काही वर्षांचा इतिहास बघितला तर 2014 मध्ये भरती झाली ती, त्याच्यानंतर 15 मध्ये झाली नाही, 16ला झाली, 16 नंतर 17ला झाली, 18ला झाली, 19ला भरती लागली पण ती भरती कोरोनामुळे झाली 2021ला, त्याच्यानंतर 22ला झाली, आता 23ची होऊ घातली. पण ही कधी होईल आपल्याला माहित नाही, कारण इलेक्शनचं वातावरण आहे, बंदोबस्त आणि या सगळ्या गोष्टींमधून कदाचित वेळ लागू शकतो. मग अशा परिस्थितीत तू फक्त 12वी पास वरती करणार काय? खूप मस्त मुद्दा आहे, महत्वाचा आहे. तुझं ग्रॅज्युएशन तू सुरू ठेवलंस, ह्या भरतीच्या नादात तुझे 3 वर्ष गेली तर तुझा अभ्यास चालूच आहे आणि काही हातात आहे. एक्झॅक्टली. आणि त्यातनं एमपीसीचा अभ्यास करून अगदी मी म्हणत नाही क्लास 1ची, पण क्लास 2ची तरी पोस्ट निघेल, गट क ची तरी पोस्ट निघेल, हातात काहीतरी राहील ना. आणि अभ्यासक्रम काय हो? अभ्यासक्रम तोच आहे. तुम्ही आर्ट्सला अभ्यासक्रम घेतला तर तुम्हाला ह्याच्यासाठी स्पर्धा परीक्षांसाठी जो अभ्यास आहे तोच अभ्यासक्रम तिकडे आहे, त्यामुळे चालू शकतो. त्यामुळे 12वी नंतर शिक्षण स्टॉप करणं हा पर्याय आत्ताच्या घडीला बिलकुल चुकीचा आहे. आणि हेच आम्हाला सांगायचं आहे. इव्हन म्हणजे माझ्या सराउंडिंग मध्ये पण रिलेटिव्ह मध्ये 2-3 लोक आहेत ना, तर त्यांनी हे खूप मोठा फटका बसला. तो कोविडच्या वेळीच आहे, तुम्ही म्हणलाय ते. आणि मग काय होतं की ज्यांनी ऍडवाइस दिल्या होत्या ना ते अचानक गायब होतात आणि मग ते बॅकफायर झालेलं ते सहन करायला कोण नसतं. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, तू पोलीस भरती झालास ना तरी तू तुझ्या जीवावर भरती झालास. मी आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हेच सांगतो, अकॅडमी आहे ना, अकॅडमी तुम्हाला फक्त 1% मदत करत असते. बाकी कौशल्य, बाकी कष्ट हे विद्यार्थ्याचेच आहेत. बाकी जबाबदारी सुद्धा यशाची आणि अपयशाची विद्यार्थ्याचीच आहे. तो दुसऱ्या कोणाकडे बोटच नाही दाखवू शकत. पालक काय म्हणणार आहे, तुला पैसे पाहिजे होते आम्ही दिले, कागदपत्र तुझे तू काढायचे, तयारी तुझी तू करायची. अकॅडमी म्हणणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही दिले, तुझ्यासाठी तज्ञ शिक्षक ठेवलेत, म्हणजे लाभ तुला घ्यायचा. शेवटी काय जीवावरती आपल्याच येणार आहे. त्यामुळं 12वी नंतर शिक्षण हे सुरू राहिलं पाहिजे, हातात डिग्री पाहिजे. बरोबर. आता तुम्ही एवढ्या मुलांच्यात आहात, त्यांच्यासोबत मी मग कार्यक्रमाला तेव्हा बघितलं की तुमचं बॉन्ड छान आहे, तुम्हाला सगळ्यांसोबत कॉन्व्हर्सेशन आहे. तर आता ह्या पोरांच्या नक्की समस्या काय आहेत, काय काय समस्या फेस करतात? एवढ्या लांबून काय काय मुलं येतात, तर काय काय अडचणी, काय भरती करणाऱ्या पोरांना अडचणी काय राहतात त्यांच्या पुढे? सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, भरती करणाऱ्या पोरांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा प्रश्न आहे सर, की पुढच्या महिन्याची फी कशी भरू. कारण माझ्याकडे अंगावर काटा आला बघा, आणि अजिबात खोटं नाहीये, माझ्याकडे एक विद्यार्थी भरती झाला आणि तो भरती व्हायच्या आधी त्याचा परिस्थिती अशी होती की त्याचे वडील विहीर खणायला जायचे. आणि तो मुलगा असा होता, सातारमध्ये आता तो भरती झाला, 2019 पासून तयारी करतोय. 2021च्या भरतीमध्ये मुंबई पोलीसमध्ये त्याला 100 पैकी 83 मार्क पडलेले लेखी परीक्षेत, जिथं परीक्षेचं मेरिट क्लोज झालेलं 52-53 मार्काला, 30 मार्काचा ऍडव्हान्टेज होता त्याच्याकडे.
फिजिकल दिलं असतं तर 100% भरती झाला असता, पण एक सर्टिफिकेट नव्हतं आणि एक सर्टिफिकेट नसल्यामुळे त्याला भरती देता आली नाही. त्याच्या वडिलांचा फोन आला, सर आता मी सर्टिफिकेट काढायचं होतं का ते. बाप रडला त्याचा फोनवरती. आणि त्याच्यानंतर ते म्हणले की आता मी विहीर खाणार जातो, मी कुठून पैसे देऊ, बरोबर. मी कसं करू त्याचं काय. मला वाटलेलं पोरग भरती करेल, हे होईल, भरती होईल. हा सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की कधीही डॉक्टर, वकील, इंजिनियर ह्यांच्या पोरांनी पोलीस भरती आणि आर्मी भरती केलेली नाहीये. ज्यांची पोटं हातावरची आहेत ना, त्यांच्याच पोरांनी भरतीचा नाद पत्करलाय. आणि त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे सर, तोच. म्हणजे माझ्याकडे काही विद्यार्थी असे आहेत, एक विद्यार्थी तर असा आहे की अग्निवीर मध्ये भरती झाला होता, लेखी परीक्षा क्वालिफाय झाली होती, ग्राउंड मध्ये थोडासा मिस आउट झाला. त्याच्यानंतर तो बेंगलोरला गेला, सिक्युरिटी कंपनीत 6 महिन्याचं काम केलं. हिथं का केलं नाही तर गावाकडची लोक सगळीकडे असतात, कोणतरी बघल, तिथं काम केलं आणि तिथं येऊन म्हणाला, माझ्यासमोर एक ठराविक रक्कम ठेवली आणि म्हणला, सर माझ्याकडे एवढीच आहे, ऐक आता तुम्ही बघा माझं काय करायचं ते. आणि या भरत्यांमध्ये कसं म्हणजे पोलीस भरतीमध्ये तर प्रामुख्यानं वशिलेबाजी हा प्रकारच नाही हो. त्यामुळं हा खूप मोठा प्रश्न आहे की मी माझ्या पुढच्या महिन्याची फी कशी भरू. सगळ्यात मोठी लढाई फायनान्शियल, सगळ्यात मोठी लढाई ती आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की घरातल्यांना वाटतं पोरग भरतीला गेले म्हणजे 6 महिन्यात ते वर्दी घालून येईल, पण 6 महिन्यात भरत्याच निघत नाहीत. माझं ग्रॅज्युएशन झालंय तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एमपीएससीची परीक्षा निघाली तर पाहिजे ना. बरोबर. निघाली तर ती वेळेत झाली पाहिजे, वेळेत झाली की तिचा वेळेत निकाल लागला पाहिजे, निकाल लागल्यानंतर त्याची नियुक्ती वेळेत मिळाली पाहिजे. प्रोसेस केवढी आहे, प्रोसेस मोठी आहे, 2 वर्ष जातात त्याच्यामध्ये. तुमची तयारी करण्यात 1 वर्ष गेलेलं असतं. 3 वर्ष लोकांना उत्तर काय द्यायचं, 3 वर्ष स्वतः तक धरून कसा ठेवायचा. आणि पोलीस भरती आणि आर्मी भरती ही 2020 मॅचच नाही, ही टेस्ट मॅचच आहे. तुम्हाला सेशन वाईज सेशन खेळावी लागते, सेशन वाईज सेशन जिंकावं लागतं तर तुम्ही डाव जिंकताय, नाहीतर नाही. त्यामुळे हा खूप मोठा चॅलेंज आहे विद्यार्थ्यांसमोर की मी जगू कसं उद्या आणि करू कसं. अजून मी बघितलं की जेव्हा मी आलेलो कार्यक्रम होता तुमच्या इथे, तेव्हा की कंटिन्युअस ट्रेन करत होती मुलं, दुपार होता तरी पण ते व्हॉलंटरी करत होते. की जे फिजिकली, आता मेंटली तर आपण नंतर येऊ त्याकडे, बरोबर, की फिजिकली जे स्वतःला तयार करायला लागतं ना पोलीस भरती आर्मी भरतीसाठी, तर ही पोरं स्वतःला कशी मोल्ड करते. कारण वेगवेगळ्या जिल्ह्यातून आले, तो काही लोक नंदुरबार मधून आहेत, काही लोक कोकणात नाहीत, काही लोक सिंधुदुर्ग, काही लोक गडचिरोली, काही साताऱ्यात आहेत, आपल्या सांगलीत आहेत. मग वेगवेगळ्या जिओग्राफिकल रिजन मधून आली. मग ती स्वतःला तयार कशी करतात आणि किती कष्ट घ्यायला लागते बॉडीवरती. प्रचंड. कारण काय की ज्यावेळी आता तुम्ही आम्ही जरी पळलो ना तरी आपलं 30 मार्काचं फिजिकल असंही पडतं. परीक्षा सुरू कुठं होते, 30 पासून 31 वर जायला, 31 पासून 32 वर जायला, 30 पासून 35 वरती लगेच जात नाही, 35 पासून 40 वरती 45 वरती लगेच जात नाही. एकेका मार्कासाठी घासावं लागतं. म्हणजे एक विद्यार्थी होता तर तो पोलीस भरतीला गेला आणि 1600 मीटरला 5:10ला 20 मार्क, 5:10च्या आत आला, तर 5:11 पडले, 3 मार्क कटले, मेरिटला 3 मार्क कमी आले ना डायरेक्ट. त्यामुळं विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणांवरून येतात आणि त्यांच्या लक्षात येतं, काही जण तुकारपणाच करायला आलेले असतात, काही जण आई वडिलांचे पैसेच वाया घालवायला आलेले असतात, पण काही जण असतात ज्यांना परिस्थितीची जाण असते, ज्यांचं स्वप्न असतं. आणि ते विद्यार्थी तुम्हाला सांगतो, म्हणजे एक आमच्याकडे आहे आता आकाश म्हणून एक विद्यार्थी आहे, तर त्याचा गोळा 12 मार्काचा जातो, गोळ्याला 15 मार्क आउट ऑफ आहेत. तर तो विद्यार्थी सकाळी ग्राउंडवरती आल्यानंतर ग्राउंड वर्कआउट करतोच, त्याच्यानंतर लेक्चरला बसतोच, लेक्चर झाल्यानंतर लेक्चर वरून जेवायला जाताना मध्ये 4 गोळे टाकून जातो, जेवण झाल्यानंतर बाकीचे झोपतात, हा येतो ना गोळा टाकतो, संध्याकाळी परत तेच करतो. थोडंसं कठीण आहे पण आपल्याला चेंज होता येतं, ज्याला पाहिजे ते वेळ काढतोय, काढू शकतो. काय करायचंय, तुम्ही मोबाईल 6 महिने बाजूला ठेवा, स्पष्ट म्हणणे. इंस्टाग्रामनं एवढं वाटोळं केलंय, तुम्हाला माहित नाही, आपल्याला माहिती नसतील असे ऍप आलेत, म्हणजे इंस्टाग्राम मध्ये आपण टॅग केलेलं लपवू शकतो. आणि ते टॅग केलेलं लपवू शकतो हे शोधायसाठी हे बहादर वेगवेगळे ऍप शोधून काढतात. टेलिग्राम यांच्या मोबाईलमध्ये असतंच, पण टेलिग्राम वरती करंट अफेअर्स कमी आणि चित्रपट जास्त डाउनलोड होतात, ही परिस्थिती आहे. त्यामुळं ज्याला माहिती की बाबा मला भरतीच करायची ऑप्शन नाही, तो विद्यार्थी इकडे तिकडे नाही हलत. ज्याला माहिती होच पर्याय, माझा होच पर्याय, आणि त्यानं स्वीकारलेला असतं. सगळ्यात महत्वाचं भरतीसाठी ऍक्सेप्टन्स, की मला 40 मार्क पडतात तर मला 60 वरती पोहोचायचे. आणि ज्याला तो ऍक्सेप्टन्स नाही ना, तो कारण देत बसतो. मग त्यात माझी आईच अशी, माझे वडीलच अशी, माझी घरची वातावरण अशी, हा मुद्दा आहे. येस. आणि अजून एक तुम्ही बोलला तो मुद्दा खूप पटला मला, की ठराविक मुलं ज्यांना काय नाही करतायत, जरा ब्रेक पाहिजे, आई वडिलांपासून लांब राहायचे म्हणून भरतीला येतात, मज्जा करतात आणि त्यांच्यामुळे बाकीच्यांचं नाव खराब होतंय. नाही होतं काय, आता
मुलांमध्ये पण आहे ना, म्हणजे आपल्या वयाच्या मुलांमध्ये सुद्धा दारू, सिगरेट, गांजा हा इतका आजपर्यंत पोहोचलाय. त्याच्यामुळं काही टुकार पोरं येतात 100%. त्यांना अक्षरशः हाकलून काढावं लागतं बाहेर, की तुम्हाला प्रोहिबिटेड आहे, तुम्ही येऊ नका. पण त्यांच्यामुळे बाकीच्या दादानं सगळी तयारी करून झोपलेली असतात. त्यांनी काय घोडं मारले तुमचं? बरोबर. त्यांना झोपू देत ना, त्यांनी केली तयारी, असा मुद्दा आहे. त्यामुळं बऱ्याचदा पालकांना वाटतं की आपल्या मुलाला शिस्त लागेल, आपण त्याला एखाद्या ट्रेनिंग अकॅडमीमध्ये घालू. पण ज्यानं ठरवलंच आहे नाहीच, त्याला तुम्ही ब्रह्मदेव आणा, काही होणार नाही. खरंय. एवढं हे खूप महत्वाचा मुद्दा आहे की लय लोकांचा भ्रम असतो की अकॅडमीत टाकीन, हॉस्टेलला टाकीन, लांब टाकीन, पोरग सुधरल. काय नसतं. ते अजून 4 नवीन मार्ग सुधारून आणतं स्वतःच्यात की ह्या वेळेला दागा करू शकतो. कारण शेवटी ही व्हॉलंटरी आहे प्रोसेस. एक्झॅक्ट. कारण आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारे जेव्हा एखादा मुलगा घर सोडून बाहेर येतो आणि ज्याला कळतं ना की हा गोळा, हे 1600 मीटर, हे पुस्तक माझं आयुष्य ठरवणार आहे, तेव्हा ते करणार जे काय करणार आहे ते. आणि त्याच वेळी जर त्याला कळलं की अयो हे कोणाला तरी भेटाय गेला आणि ह्याचा स्नॅपचॅट आहे, म्हणजे शेवटी फिरून विषय तिथं येतो जो बेसिक आहे की तुझी संघटन, तुझं ध्येय, जाण असणं महत्वाचं आहे. की तुला जाण आहे का तुझ्या परिस्थितीची? असेल तर मग ठीक आहे. असं कधी झालंय का की एखादा पोरगा भरती होऊन आलाय, म्हणजे असं ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षाच नव्हती, अरे ह्यो म्हणजे आउट ऑफ एखादा असतो, तुम्हाला माहित असते अरे ह्यो काही कन्सिस्टन्सी नाही, पण तो मनात पेटून उठलेला असतो, असं कधी झालंय का? तुम्हाला खरं सांगू का, भरती कोण होणार? जर भरती जून मध्ये असेल ना, तर आम्हाला जानेवारी मध्ये माहिती असते की ही पोरं भरती होणार आहे. म्हणजे माझं टचवूड आहे या बाबतीत की मी सांगितलंय ते पोरग भरती व्हायचं राहिलंय, असं झालेलं नाहीये. का तुम्ही बघितलंय त्याला? रोज बघतोय ना, त्याची कन्सिस्टन्सी बघतोय, त्याचं वर्क इथिक बघतोय, तो काय करतोय काय नाही बघतोय. त्यामुळे आपल्याला कळतं की कोण भरती होणार आहे. हा, हे जरूर झाले की मी एखादा विद्यार्थी सांगितले की अरे हा भरती होईल बरं का, पण त्याचं तळ्यात मळ्यात आहे आणि तो नाही भरती झालेला, त्यावेळी वाईट वाटले. पोटेन्शियल होतं, पण असं नाही होत. अकस्मात तुम्ही भरती नाही होऊ शकत, असा आउट ऑफ नवर नाही. लकचा विषय नाही. तुम्हाला तयारीच करावी लागते, तुम्हाला घाम जिरवावाच लागतो आणि त्यानंतरच तुम्ही भरती होता, अकस्मात नाहीये. आणि मला खूप नवल वाटतं, म्हणजे आता आपण सातारा, आपण खूप ब्लेस्ड व्यक्ती आहे, आपण सगळे राहणार की एवढा सुंदर निसर्ग आहे. आणि जेव्हा आपण कोणासोबत तर गाडीवर बसून फिरायला जातो, फॅमिली सोबत जातो, सनसेट बघतो, तेव्हा हे पोरं घाम गाळत असतात, पळत असतात, त्यांच्या मनात तो. आणि ती बघा की मला असं वाटतं की सकाळी तुम्ही पळायला जाणं ही वेगळी गोष्ट आहे, खूप मोटिवेटेड असतात, डोपामिन रिलीज खूप जास्त असतो, पण इव्हिनिंगला विचारांचा वादळ टाकलेला असतंय. खरं, त्यात तुम्ही पळायला जायचं, मग त्याचा रिझल्ट येतो. आता युपीएससी वगैरे बघितलं. आणि आता काय होतंय की टीव्ही वरती ना ज्यांनी क्रॅक केलंय त्यांचं दाखवण्यात येतो, आणि त्यावेळी ही पोरं घरं सोडून इथे येऊन बसलीत, तर त्यांच्या आई वडील टीव्हीला हे बघतात. आणि कधीतरी आई वडिलांच्या ह्याच्यातून नाही आलं तोंडातून, पण दिदीच्या किंवा दादाच्या की भाई यार त्याची निघाली, त्याचा निघाला, मग आई वडिलांचं प्रेशर किती इफेक्ट करतं लोकांना. आई वडिलांचं म्हणण्यापेक्षा स्वतःकडून खूप अपेक्षा आहेत आता. कारण आपण जर बघितलं ना, तर आई वडील एवढे सजग भरतीबद्दल नाहीयेत, जे भरतीची तयारी करतात खरोखर असायला पाहिजेत, पण त्यांचेच रोजचे प्रश्न जीवनाचे वेगळे आहेत ना. त्यांनी काय सांगितलंय, भैया तू जा आणि तुझं तू बघ, कारण हे करतोय ते नको. हे त्यांनी सांगितले. तुम्ही आज सेंचुरी केली म्हणून तुम्हाला उद्या परत 101 पासून नाही सुरू करायचंय, तुम्हाला परत 0 पासूनच सुरू करायचंय, पॅड घालूनच सुरू करायचंय. सगळ्यात वाईट आहे. काही विद्यार्थी तर बघतो, आमच्याकडे एक विद्यार्थी होता 2014 पासून भरती देत होता. मला प्रश्न पडायचा की हा रोज मोटिवेशन आणतो कुठून? शेवटी त्याला विचारलं काय रे बाबा? तो म्हणला कसं आहे, मला दादानं आतापर्यंत सांभाळलाय, आई वडिलांचं काय नाही, त्यानं सांभाळलाय, त्यानं माझ्यावरती 10-1 लाख रुपये खर्च केले ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. माझं रोजचं सगळं बघायचं म्हटलं तर मला त्याचे तरी परत देण्यासाठी केलंच पाहिजे. आणि ज्यावेळी केलंच पाहिजे येतं त्यावेळी मग तुमचे विचार काही असू दे, ते सगळे मागं पडतात. काय कुठलं काय नाही, बूट घातलाच जातो, शॉर्ट घातलीच जाते आणि तुम्ही ग्राउंडवरती उतरतात, तिथं ऑप्शन नाहीये. परिस्थितीला मोठे मोटिवेशन खूप. आपण बघतो की तुम्ही मगाशी खूप भारी सांगितलं की ठराविक पेशातील लोक किंवा क्रीम लेअर मधली जी लोक आहेत त्यांची लोक नाहीयेत, आणि मध्यमवर्गीय कुटुंब किंवा गरीब घरातली मुलं हातावरच पोट. असं का? कारण पोलीस भरतीला व्हॅल्यू काय लोकांच्या दृष्टीनं, मी माझ्या दृष्टीनं म्हणत नाहीये. पोलीस आहेत म्हणून आपण आहे, ते नसते तर आपलं राहणंच अवघड आहे. आज आर्मीचे जवान आहेत म्हणून आपण आहे, नाहीतर आपलं जगणं अवघडच आहे. त्यांना कुठेच आपल्याला डिमोरलाइज नाही करायचंय. पण दुसरा मुद्दा हा येतो की आता पोलिसांचा, आता भरती झालेल्या पोलिसांचा पगार किती? महिन्याला 30,000 रुपये, हातात येतो 28-27,000 रुपये. त्यातनं सगळं खर्च वगैरे जाऊन हातात राहतात 2-3 हजार रुपये, 4,000 रुपये.
त्यातनं आपल्यात मुलांना काय आहे, तर तुम्ही भरती झाल्यानंतर लगेच तुम्हाला गावाकडे घर बांधायचे. हो ते घर बांधून झालं की मोठी ताई किंवा मोठी कोण असेल बहीण, तिचं तिचं लग्न उरकून द्यायचे. तिचं लग्न होईपर्यंत स्वतःच्या लग्नाचं बघायचंय. स्वतःच्या लग्नाचं झाल्यानंतर 2 वर्षात मुलं झालीच पाहिजेत आणि त्याच्यानंतर त्यांचं कल्याण बघायचं. पैसा हातात राहतो कुठे सांगा मला? म्हणजे पैसा याच्या आधी खर्च करायची line खर्च करायचं लागलंय ना सगळं. अग्निवीर सुद्धा भरती झाला तर अग्निवीरला किती 4 वर्षात 22 लाख रुपये मिळणार आहेत. 4 वर्षात 22 लाख म्हणजे वर्षाला 5 लाख रुपये ते 5.5 लाख रुपये, म्हणजे हातात किती येणार आहेत? हम्म. मग वकील म्हणतो की अरे तू वकील कर ना, वकिली कर, एका केसचे 1 लाख रुपये घे. डॉक्टर म्हणतो माझ्या पोरानं डॉक्टरच झालं पाहिजे कारण मी ऑलरेडी एवढा खर्च करून हॉस्पिटल उभारले. माझं पोरगं पोलीस भरती करायला लागलं तर कसं व्हायचं? माझा स्टेटस आहे परत. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट काय आहे की पोलीस भरती आणि अग्निवीरसाठी हा खूप जणांच्या आवाक्यातला विषय आहे, कारण शिक्षण कमी लागतं. ज्यांची पोटच हातावरती आहे ते म्हणतात ना, तू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून फॉर्म भर, ग्रॅज्युएशन पूर्ण करून घे. 12वी पर्यंत आमची जबाबदारी संपली. त्यामुळे 12वी झाली की लगेच काय पोलीस होईल, 10वी झाली लगेच काय अग्निवीर होईल. हा चान्स आता जास्त आहे. आता गावाकडे काय टोकार बसले असते की काय पैशासाठी आर्मीत चालले, पैशासाठी पोलीस मध्ये चालले, हे असे जे उत्तर, असे जे थोटान काय पण बोलतात त्यांच्यामुळे पण पोरं डिस्टर्ब होतात. मग असं काय नक्की भरतीकडे पोरांची क्रेज कशामुळे नाही, भरतीची क्रेज हा. ह्याच्यात आहे ना, म्हणजे तुम्ही बघा, आपण एखादा चित्रपट बघत असतो आणि चुकून वंदे मातरम किंवा राष्ट्रगीताची ट्यून कानावरती पडली तर अंगावरती काटा आतून आला म्हणल्या तसंच वर्दीचे. हा, हे त्या येड्याला नाही आणि ते विकत घेता येत नाही. वर्दी विकत घेता येत नाही. तुम्ही कुणीही असा, तुम्ही मुख्यमंत्री असा, तुम्ही वर्दी नाही घालू शकत. बाजीराव सिंघमचा डायलॉग आहे काय, मेरे माथे परे, ते कुणी घेऊन नाही देऊ शकत. बरोबर. म्हणजे हे जे म्हणते ना पैशासाठी झालेत ते फक्त म्हणायचे, त्याला माहिती की तिथं पोचू बी शकत नाही. जो असा म्हणतो ना त्यानं स्वतःच्या बापाचं नाव स्वतःच्या छातीवर कधी लावलंय का ह्याचा विचार करावा. ज्यानं आपल्याला जन्म दिलाय ना त्याचं नाव छातीवरती लावतात ही पोरं. बरोबर. आणि हे खरं आहे की बघा ना की एखाद्याला 4 वेळा भरती नाही निघली तरी पण तो 5व्या वेळी तेवढ्याच जोमाना जातो. तोपर्यंत सर कसं आहे, म्हणजे भरतीचं वेळ आहे, वेळ आहेच आणि दुसरं वय वाढत गेलेलं असतं ना. आता करायचं काय? ह्याचं उत्तर कुठे? तू पोलीस भरती नाही झाला तर 12वी पास वरती तू करणार काय? मग कुठेतरी सिक्युरिटी म्हणून लागणार, मग कुठेतरी मेडिकलच्या दुकानात कामाला लागणार, कुठेतरी ड्रायव्हिंग करणार. आणि ड्रायव्हिंग करायला लागला की मग आलाच हाताचा व्यायाम आला, परत आणखीन कोणते वेगळे व्यायाम आले. सर्कल बदललं की सगळं. त्यामुळं हे महत्वाचं आहे की भरतीचा नाद असलेला माणूस आहे ना, एकतर आयुष्यातनं बरबाद होतो, नाहीतर तो भरती होतो, नाहीतर त्याच्या लवकर लक्षात आलं ना तर मग तो नाद सोडतो. पुढे जाऊन मग सामान्यच आयुष्य. सामान्य नाही, हे खूप खरं सांगितलं की कुठल्याही गोष्टीला आपण किती महत्व देतो आणि त्यातून काय मिळवतो हे एका लिमिट नंतर तुम्हाला ठरवावंच लागतं. आता अजून एक गोष्ट थोडी टेक्निकल आहे की बरेच तुम्ही मग अशी म्हणलं की सर्टिफिकेट राहिलं तर तुमच्या मते आता जेवढे आपले बघणार आहेत ते कुठली कागदपत्र असलीच पाहिजेत पोराकडे आणि त्याने ठेवलीच पाहिजे. आता ह्याच्यात सुद्धा गंमत आहे. का गंमत आहे? तर आता पोलीस भरतीचा विषय आहे आणि पोलीस भरतीचे लोक जर बघत असतील तर त्यांच्या लक्षात येईल की EWS कॅन्सल केलं मराठा प्रवर्गासाठी, SCBC काढलं. 11 मार्च 2024 शासनाची प्रेस नोट डिक्लेअर झाली, EWS कॅन्सल. आणि आता मराठा उमेदवारांना जर रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांनी काय करायचं, SCBC तून फॉर्म भरायचा. 15 मार्च पर्यंत शासनाच्याच कार्यालयातल्या लोकांना माहिती नव्हतं की SCBC द्यायचंय. फॉर्म भरायची शेवटची मुदत होती 30 मार्च. ती नंतर वाढवून 15 एप्रिल पर्यंत झाली, नंतर ती 17 एप्रिल पर्यंत झाली. त्यामुळं आपण ज्या रिझर्वेशनच्या कॅटेगरीमध्ये येतो त्या रिझर्वेशनच्या कॅटेगरीचं प्रमाणपत्र आपल्याकडे आहे का? प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला नंतर करता येतं, पण आधी प्रमाणपत्र तरी असलं पाहिजे. दुसरं काय आहे तर तुम्ही भारताचे नागरिक आहे ना, मग भारताच्या नागरिकत्वाचा पुरावा तुमच्याकडे आहे का? आधार कार्ड नाही, डोमासाईल असलं पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे, रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड असलं पाहिजे, आधार कार्ड असलं पाहिजे आणि 2 फोटोकॉपी ह्या मस्ट आहेत. शाळा सोडल्याचा दाखला तुमचा मस्ट आहे. आणि ह्या सगळ्यांमध्ये तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या आईचं नाव, तुमचं आडनाव, तुमची जन्मतारीख, तुमची जात सेमच असलं पाहिजे सगळीकडे. इकडं साहेब आहे इकडं साहेबराव आहे, जमणार नाही. साहेबच पाहिजे, नाहीतर साहेबरावच पाहिजे. आणि ते करेक्शन करायचं असेल त्याचे डॉक्युमेंट आले, मग ते तुम्ही आधी करून घ्या. हे आधी करून घेतलं पाहिजे. आपल्याकडे जाग येते ज्यावेळी फॉर्म भरायला चालू होतात तेव्हा माझं कास्ट सर्टिफिकेट वरती असं नाव आहे, आधार कार्ड वरती असं आहे, मी काय करू? अरे तू इतके दिवस झोपला होता का? मग परत प्रश्न काय येतो माहितीये का की ही मुलं फक्त समाजाला दाखवायला भरतीची तयारी करतायत. जो सजग आहे ना तो हा प्रश्न विचारत नाही, त्यानं माहिती काढून ठेवलेली असते, तो तयारीत असतो असे. पण ही महत्वाची डॉक्युमेंट्स जे आपल्याकडे असलेच पाहिजे, ते असतील तर मग आपल्याला
भरती डिक्लेअर झाल्यानंतर काय होतं, आता ह्यावेळी झालं ना, एससीबीसीचं काय होणार, ह्याच्यात 15 दिवस टेन्शन मध्ये गेले, 5 मार्क वाढले असते, त्यातले 5 मार्क कमी झाले, जे होते त्यातले कमी झाले. डॉक्युमेंट आपल्याकडे आधीच असतील तर मग त्याचा प्रॉब्लेम नाही आपल्याला. अगदी बरोबर. आपण म्हणतो की ठीक आहे होऊन जाते. आणि नॉन क्रिमिलियर एक महत्वाचं आहे, ते एक असायला पाहिजे. बाकी जे तुम्हाला ऍप्लिकेबल आहेत ते पाहिजेतच. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की म्हणजे मी पाहिलेल्या उदाहरणांबद्दलच हा प्रश्न आहे की वय वाढलंय परंतु ते भरतीचं वेळच कमी होत नाही, की बरेच अटेम्प्ट माझे गेलेत. आता पण त्याच्या मनात शंका नाही, त्याच्या अवतीभोवती सगळ्या लोकांच्या मनात शंका, आई वडील सगळे. बरोबर. तर काय वाटतं किती अटेम्प्ट दिले पाहिजे आणि कुठे थांबलं पाहिजे? ह्यात प्रत्येकाचा निर्णय त्याचा त्याने घेतलेला केव्हाही चांगला, परंतु काही जणांकडे बघून कळतं आपल्याला की तू भरतीचा नाद सोडून दे. तुला तंबाखूचा नाद आहे, तुला दारूचा नाद आहे, तुला रात्री चॅटिंग करायला कोणतरी पाहिजे, त्याच्यानंतर तू अभ्यास वेळ मिळाला तर करणार, तुला फिजिकलला उठवायला कोणतरी आलं पाहिजे, नाहीतर मित्र म्हणले पाहिजेत की चल बाबा फिजिकलला, आणि नंतर तू म्हणत असशील की मी अजून भरतीच देणार, तर तू नाद सोड. तू भरती करायची गरज नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 28 किंवा 33 पर्यंत जरी वयोमर्यादा असली तरी फार कमी लोक असतात की जी 28-33 पर्यंत खरं प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. फार कमी लोक असतात प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी. बाकीची लोकांना दाखवायलाच करत असतात. मग त्यांचा कधीतरी पाय मुरगळतो, त्यांचा कधीतरी पाय मोडतो, कधीतरी हाताला इंजुरी होते, कधीतरी त्यांना बाकीचं काहीतरी होतं. बरं, आणि ह्या लोकांचं काय माहितीये का, ह्या लोकांना कोणती यात्रा सोडायची नसते, ह्या लोकांना कोणता सण सोडायचा नसतो, कोणाचा वाढदिवस सोडायचा नसतो. प्रत्येकाचा स्टेटस यांना 12 वाजता रात्री टाकायचा असतो. यांना प्रत्येक स्टेटस यांच्या व्हॉट्सअपवरती, आता आज रामनवमी आहे तर रामाबद्दलचे 4 प्रश्न विचारत ह्यांना माहिती नसतात. परवा दिवशी आंबेडकर जयंती होती. तुम्हाला खरी परिस्थिती सांगतो, म्हणजे आपण आंबेडकरांचे फॉलोअर म्हणून घेतो स्वतःला, किंवा आपण कोणत्याही समाजसुधारकाचे फॉलोअर्स म्हणून घेतो. त्यांच्याबद्दलचे जर अभ्यासाचे 3 प्रश्न विचारले तर आपल्याला उत्तर येत नाहीत. आणि आपण जर 28व्या वर्षी मी पोलीस भरती करतोय सांगत असेल तर आपल्याला लाज वाटली पाहिजे स्वतःची की मी का म्हणतोय मी भरती करतोय. कारण तो अभ्यास पण करतोय. अभ्यास करतोयस ना, तुला माहिती पाहिजे. आता राम मंदिराबद्दलचे प्रश्न आहेत, राम मंदिर झालंय चालू घडामोडीमध्ये प्रश्न येणार, 100% पोलीस भरतीला येणार. इतिहास प्रेमी राहू दे तो, तुम्ही अभ्यास तरी नीट करा. तुम्ही लोकांना दाखवायला टाकू नका स्टेटस. माझा मुद्दा हा आहे, तुम्ही ज्यावेळी लोकांना दाखवायला जाताय ना त्यावेळी तुम्ही अभ्यास नाही करते. आणि भरतीची तयारी करणारे कधीही दाखवत नाही. त्याने दाखवतात काय, हे माझं नाव, ही माझी वर्दी आणि हा माझा स्टेटस. डायरेक्ट काही विद्यार्थी आहेत असे की ज्यांनी व्हॉट्सअपला डीपी ठेवलेला, डीपीवरची फक्त एक वाक्य होतं, डीपी भरती झाल्यानंतरच. आणि त्यांनी पहिला डीपी बदललाय, तो वर्दीतला डीपी बदलला. असतात जसं आपण म्हणतो ना की बैलगाड्याचा नाद असतो, तसा भरतीचा पण नाद आहे. पण तुम्हाला कळलं पाहिजे की मी तेवढे प्रामाणिक प्रयत्न करतोय का. जर नसेल ना करत, आई वडिलांशी बोला, तुमच्या आजूबाजू जे कोण असेल त्यांच्याशी बोला, आणि फील्ड निवडा. कारण फील्ड वेगळं घेतलं आपण तर त्यात आपण बाप बनू शकतो. आणि हिता आलेली शिस्त, हिता आलेलं नॉलेज वापरू शकतो, बाप बनू शकतो. पण आपण हेच करायचं, या अट्टाहासापायी वय निघून जातं. अगदी बरोबर. आणि ते आपण नाही थांबू शकतो. आणि 1.5 वर्षात आपण पॉडकास्ट केला, त्यातली पण आपली रील व्हायरल गेली ती हीच होती की तुमचा पोरगा भरतीला गेला आणि भरती नाही झाला म्हणजे तो लुजर आहे असं नाही. बरोबर आहे की त्यानं स्वतःचा तांब्या उचलला. एक्झॅक्ट मी हेच वाक्य बोललेलो की मी स्वतः बदल बघितला 2-3 पोरांच्यात. कपड्याची घडी घालायला लागला, स्वतः लवकर उठला, आई पाणी भरते त्याला माहित होतं, त्यानं कळशी हात आणून दिली, तो गेला, कपड्याची नीट घरी घेतली, जॉबवर गेला, नीट राहिला, त्याचा वर्दी नाही आली पण त्यानं केसाचा भाग अजून त्यानं तसाच ठेवलाय, फिजिक्स तसं ठेवले, म्हणजे त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यूज आल्या. त्याला पोस्ट नाही मिळली पण त्या व्हॅल्यूज आल्या. आणि आज ना उद्या घरावर कुठली वेळ आली तरी सगळ्यात मेंटली तो स्ट्रॉंग राहील, कारण तो एवढ्या ह्याच्यातून भाजून पडून निघाला. आता मेंटॅलिटीचा प्रश्न आहे की पोलीस भरती, आर्मी भरती करणाऱ्या पोरांनी स्वतःची मेंटॅलिटी कशी बनवावी. लग्नाच्या वरातीत नाचणारा घोडा बघितलाय का? त्याला आजूबाजूला दुसरं काही दिसतं का? नाही दिसत. पोलीस भरती, आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या पोरांनी त्या घोड्यासारखं बनायचंय. त्यांना डोळ्यासमोर फक्त वर्दी दिसली पाहिजे, त्यांना डोळ्यासमोर फक्त 1600 दिसलं पाहिजे, 100च दिसलं पाहिजे, गोळाच दिसला पाहिजे, 100 मार्काचा लेखी परीक्षेचा पेपरच दिसला पाहिजे. कारण कसं आहे, आपल्याकडे मराठीत परत एक म्हण आहे का बघा, की जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. तुम्ही सगळ्या गोष्टी करत राहाल ना तर तुम्हाला सामान्य माणसाचंच आयुष्य मिळणार आहे. अगदी बरोबर. तुम्ही एक गोष्ट असामान्यपणे करा, तुम्ही त्यातले बाप व्हाल, आणि बाकीच्या गोष्टींना माणसं ठेवाल. खरे. आणि अजून एक मला महत्वाचा प्रश्न इथं हा येतो की जी लोक आहेत का नाही आता भरती करतायत आणि जे लगेच क्रॅक झाले, म्हणजे आता एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमधले 3 लोकांचा सिलेक्शन झालं आणि 4थ्याचं झालं नाही. बरोबर. 4थ्याचं मोरल डाऊन होतं. कधी कधी काय होतं, 4थ्यानंच ह्यांना नोटीस दिलेले असते. तर अशी पोरं ज्यांचे मित्र भरती झालेत पण ह्याची भरती झाली नाही, त्यांना तुम्हाला काय सांगायचं? स्वतःवर विश्वास ठेव.
तुझ्यात काहीतरी होतं म्हणून तू इथपर्यंत पोहोचलास. आणि तुझ्या मित्रांना माहिती, तुझे मित्र आता तुझ्या सोबत आहेत. ह्या मित्रांची खूप महत्वाची गोष्ट काय माहितीये कसं, 3 जण भरती झाली असतील ना, तर ती 3 जण मला फोन करून विचारतात की आमच्यातल्या चौथ्याचं काय चुकलेलं आणि तो आता तयारी करतोय का, तो आता फिजिकल करतोय का, तो आता पेपर देतोय का, त्याची काळजी ही 3 जण घेतात. ही खरी दोस्ती. ही खरी दोस्ती आहे. आणि ती 3 जण तो भरती होण्यासाठी त्याच्या मागे लागून प्रयत्न करतात. ह्यानं फक्त काय करायचंय, एखादा डाव हुकतो, एखाद्या डावात आपण शून्यावरती आउट होतो, पण याचा अर्थ असा नाही की आपण 100 कधी मारू शकत नाही. परत फक्त डावाला यायचंय, टिकून राहायचंय, होणार भरती. पण स्वतःवरती विश्वास खूप महत्वाचा आहे. आता बरेच लोक भरती झाल्यावरती वर्दी घालून तुमच्याकडे येतात. हो, कसं वाटतं आल्यावर? तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा म्हणजे पहिली बॅच अशी होती किंवा मी लहान असताना पोरं यायची ना, तर ती भरती वर्दी घालून यायची, पण आपल्यासाठी ती दादाच असायची. त्यांच्याशी आपला दादा म्हणूनच कनेक्ट असायचा. तो भरती झालाय, तो पोलीस झालाय किंवा त्यानं आर्मीची भरती केली याचा काही संबंध नसायचा. पण ज्यावेळी तू होशील रे भरती, असं आपण ज्याच्या पाठीवरती हात ठेवलेला असतो, तो पोरगा समोर येतो ना, डोळ्यातून पाणी येतं. डोळ्यातून पाणी येतं का, तर ह्या पोरासाठी मी काय केलेलं असतं मला माहिती असतं. हा पोरगा किती प्रामाणिकपणे प्रयत्न करत होता मला माहिती असतं. आणि हे मी माझं नाही बोलते, जगातल्या प्रत्येक शिक्षकाची अवस्था हीच आहे की ज्यावेळी तुमचा पोरगा भरती होतो त्यावेळी म्हणजे आई वडिलांना होणारा आनंद वेगळाच आहे. तुम्हाला खरं सांगतो, काही विद्यार्थी असे आहेत ना की ते भरती झाले तर म्हणून माझ्या डोळ्यातनं पाणी आलं की अरे ह्यानं भरती होणं गरजेचं होतं आणि हा झाला. आणि ह्यानं मिळवलं म्हणण्यापेक्षा ना, वर्दी त्याने मिळवलीच, पण त्याच्यापेक्षा तो सुटला. आता तो वेगळ्या मार्गाला लागेल, आता त्याला कोण अडवू शकत, हे महत्वाचं आहे. त्यामुळं वर्दी घालून ज्यावेळी पोरं समोर येतात ते नाही सांगू शकत. आता मला शेवटच्या 2 प्रश्नांकडे जायच्या आधी अजून एक माझा प्रश्न आहे की एक सामान्य नागरिक म्हणून जो मी इथं सगळे बसलेत आपले, आणि तुम्ही त्यांचे एज्युकेटर आहात, शिक्षक आहात, तुम्ही त्यांच्या बाजूने, तर आम्ही भरती करणाऱ्या पोरांशी कसं वागलं पाहिजे? कारण मी बघतो समाज खूप हार्श आहे हो, की जरा तेव्हा सुट्टीला आला का आला का, झालं का, हे जे आहे ना टोमणे, भरती करणाऱ्या पोरांना टोमण्यांचा पण लय मोठा मार आहे. तर तुम्ही काय एक्सपेक्ट करताय त्याचे रिलेटिव्ह, कसं राहावं त्यांनी? तुम्हाला खरं याचं उत्तर मी वेगळ्या पद्धतीने देईन. ते म्हणजे आमची समाजाकडून अपेक्षाच नाहीये काय की समाज असा वागेल तसा वागेल. कारण जो हृदयानं घट्ट असतो आणि मेंदूनं कणखर असतो ना, तोच भरती व्हायला येतो. वाह, लेचा पेचा पोरगा भरती व्हायला येत, त्याला फरकच पडत. त्यानं नाच सोडावा भरतीचा. जर त्याला बाकीच्यांच्या बोलण्याचा फरक पडत असेल ना, तर त्यानं नाच सोडावा. कारण तू उद्या भरती होणार आहेस, तू भरती झाल्यानंतर तुझ्या आजूबाजूचे तुझ्याबद्दल बोलणार आहे. तुझा पीआय असेल, पीएसआय असेल, आणखीन कोण असेल तो तुझ्यावरती बोलणार आहे. ते तुला सहन करता येणार असेल तर ते पण शिक्षणच आहे. समाजा एवढा भारी शिक्षक कुठं नाही, इंडक्शन ट्रेनिंगच आहे. एक्झॅक्टली. मी माझ्या स्पेशलला बोललो, तुमची टोमणे मारणारे आजी काकू काकी हे तुमच्या आयुष्याचं इंडक्शन ट्रेनिंग आहे. एक्झॅक्टली. आणि मला निशांत म्हणून माझा एक मित्र आहे, तो जेव्हा पोलीस भरती आर्मी भरती झाला तेव्हा त्याच्या गावातलं म्हातार त्याला लय दमावलेला की तो आधी मध्ये कधी गेला किंवा काय. तर म्हणला मी पुरणपोळी खायला तर मला कडू लागायचे असलं ते टोमणे द्यायचं म्हातार. म्हणला ज्या दिवशी भरती झालो, आगो बाबा म्हणला त्याच्या म्हाताऱ्या पुढेच गेलो, सलाम ठोकला, म्हणलं झालोय. गावातला पहिला बरं का, त्यांची एक वाडीच आहे आमच्या इकडची, ती म्हातारा डासा रडला. आणि त्याला कळलं की त्याच्या अश्रूनं त्याला कळलं की आपण त्या पोरला अंडरस्टिमेट केलं. कारण त्या घरात कोण खाण्यापिण्याची सोय नव्हती, हे पोरग बाहेर डीमार्ट मध्ये कामाला होतं, मग ते इकडे आलं. सो अशा असंख्य कहाण्या आहेत. आणि ह्या मला 1-2 माहिती आहेत, ह्या माणसाला लाखो माहित असणार, त्यांच्या डबल तुमच्या पप्पांना माहित असणार. 100%. तर माझा शेवटचा प्रश्न असा आहे, आणि हा थोडासा पर्सनॅलिफाईड आहे तुमच्यासाठी, की ह्या पोरांकडे बघून तुम्ही काय शिकलाय? खूप तयारी लागते म्हणायची. आणि मी जर भरतीची तयारी करत असतो ना, तर मी एकच भरती दिली असते, नाहीतर नाच सोडून दिला असता. ह्या पोरांची आयुष्याकडं बघण्याचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ना, तो आपण नाही घेऊ शकत. आम्ही घेऊ शकत नाही. कारण आपण खूप वेगळ्या सामाजिक स्तरात वाढलेलो असतो. आणि ही मुलं जी बॅकग्राऊंड घेऊन येतात ना, ह्यांच्याकडे ह्यांचे आईबाप असतात, ह्यांच्याकडे ह्यांचं मोठं कुटुंब असतं, आणि ह्यांच्याकडं त्यांना माहिती असतं की अरे ह्यांचं पोट मीच भरायचंय, ही मानसिकता घेऊन येतात. आपल्याला नसतं. आपण 26-27व्या वर्षी आपला सेटल व्हायला बघतो. ह्यांचं सेटल कदाचित 35-40ला होऊ शकत असतं. आणि त्यांना ऑप्शन असतो की मी छान लाईफ जगू का स्ट्रगल निवडू, पण स्ट्रगल निवडतात. त्यामुळे मी ह्यांच्याकडून हे शिकलो की हॅव पेशन्स. जर देव तुला देणारच आहे ना, तर देव 100% देणार आहे. तू फक्त प्रयत्न करत राहा आणि ते प्रामाणिक असू देत. हे मी यांच्याकडून शिकलोय. अजून एक मला प्रश्न ऍड करायचा शेवटचा, की ऍज अ शिक्षक त्यांचा, ऍज अ मोठा भाऊ, जेवढे आपले तरुण जे भरतीची तयारी करतात त्यांना तुमचा काय संदेश असेल? पोलीस भरती निघाली मित्रांनो, मी मित्रांनोच म्हणेन, कारण तुम्ही आणि माझं वय ह्याच्यात काही फार मोठा फरक नाहीये.
तर आता अनालिसिस करूयात. आता अनालिसिस कशाचं करूयात, तर आता अनालिसिस माझे कोणत्या विषयात मार्क जात आहेत, त्या विषयातल्या कोणत्या टॉपिकमध्ये मार्क जात आहेत, ते वाढवण्यासाठी मी काय करणार आहे. सगळ्यात महत्वाचं, मी रोज प्रश्नपत्रिका सोडवतोय का, महत्वाची आहे का आहे. तर भरतीच्या आधी तुम्हाला 50 चुका करायला चान्स आहे, भरतीच्या वेळी तुम्हाला एकही चूक करायला चान्स नाहीये. तुमचा 1 मार्क तुम्हाला मेरिट मधून 10 वर्षांसाठी मागे घेऊन जाऊ शकतो. हे कोणच नाही बदलू शकत. त्यामुळे आत्ता चुकायला चान्स आहे, आत्ता तुम्ही चुकून घ्या. आत्ता तुम्हाला वर्कआउट करण्यासाठी चान्स आहे, वर्कआउट करा. आणि रबराची एक लिमिट असते, तेवढ्या लिमिट पर्यंतच ताणा. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त ताणाल तर तो रबर तुटेल. फिजिकलचं हेच आहे, तुम्ही उत्मात करायला जाल आणि कुठेतरी इंजुरी येईल. माझ्याकडे 2 विद्यार्थी असे होते, भरतीच्या आधी 15 दिवसांपूर्वी इंजुअर्ड झाले, भरती देता आली नाही आणि इतकी तयारी केली होती, सगळी मातीत गेली. त्यामुळं आत्तापर्यंत प्लॅन केला नसेल हरकत नाही, आता प्लॅन करूयात आणि भरतीला लागूयात. आणि 100% 17 लाख फॉर्म आलेले आहेत, 17,000 जागा आहेत, त्यातली 1 जागा तर आपल्याला मिळूच शकते आणि एकच पाहिजे आपल्याला. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. खूप मस्त. मागच्या 45 मिनिटामध्ये जे काय मी शिकलोय ते एका वाक्यात सांगतो की मी इथून जेव्हा बाहेर जाईल, आता जस्ट मी ऍडिशनल एक्सपेनला भेटून आलो येताना, सो ती फिलिंगच वेगळी होती भाऊ. म्हणजे त्यांना तसं बघणं प्लस त्यानंतर हा पॉडकास्ट करणं येऊन, सो माझ्या नजरेत पोलिसांबद्दल अशी जागा आहे खूप जास्त. आता भरती करणाऱ्यांसाठी पण ती जागा घेऊन मी इथून बाहेर जातोय. असलीच पाहिजे. आणि हा पॉडकास्टचा फरक आहे. आणि हा पॉडकास्ट ह्यावेळी करायला ती 2 जी पोरं जेएम रोडला भेटली प्रतीकला, त्यांचा खूप मोठा रोल आहे. त्यांची नाव आम्हाला माहित आहेत, पण तुम्ही कमेंटमध्ये आणून सांगा ज्यांनी सांगितलेलं. माधव सर तुमचं खूप खूप आभार, कारण कालच शॉर्ट नोटीसवर सांगितलं आणि ते इथं आले. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टींवरती. आणि ह्यामध्ये जर तुम्हाला बरेच पॉईंट्स आवडले तुम्ही अजून सांगा, तुम्हाला अजून काय जाणून घ्यायचंय का, आम्ही अजून पॉडकास्ट करू. आणि आम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला आवडेल. सो तुम्ही इथपर्यंत पॉडकास्ट बघितला त्याबद्दल तुमचे आभार. तुम्ही वेळात वेळ काढून आला आणि मन मोकळेपणे जे काय सगळं सांगितलं दिलखुलासपणे, त्याबद्दल तुमचे आभार. खूप खूप धन्यवाद सर. मला बोलवलं त्यासाठी खूप खूप आभार आणि तुम्ही मला सहन केलं यासाठी तुमचे आभार. पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या, कारण आपल्याला लोकांना सोडून देता पण जमलं पाहिजे. येस, थँक्यू. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. थँक्यू.